घर का शेफ चॅनल। आज आमचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे, कारण आज आम्ही आलोय कोलाडला, कारण आम्हाला थोडंसं जायचंय फिरायला। आणि कुठे जाणार आहोत आम्ही, तर वॉटरफॉलला, त्याचं नाव आहे ऐनवड। तर तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत तो वॉटरफॉल कसा आहे, आम्ही कशी मज्जा करणार आहोत। पण आधी बघूया आमच्यासोबत कोण कोण आहे। आमच्यासोबत आहे रियांश से हाय आणि मम्मी आणि पप्पा। बाय बाय, लेट्स नाउ सी। बाय बाय। मित्रांनो, कोलाडवरून आपण एकदम पुढे आलेलो आहोत पुगाव साईडला। ते पुगाव स्टॉपच्या पुढे जरासं आलं की आपण इथून राईट टर्न मारायचं आहे। इथे आपल्याला नम्रता हॉटेल म्हणून दिसेल तुम्हाला राईट साईडलाच, तिथून तुम्हाला टर्न घ्यायचं आहे। आणि याच्या पुढे मग आपल्याला इंटरनल रस्ता लागतो, जो ऐनवड वॉटरफॉलला आपल्याला जायला भेटेल। ह्याच रस्त्याने आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं आहे। क्लायमेट एवढा भारी आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा। कुठल्याही वॉटरफॉलला जा, तुम्हाला मस्त वाटेल। आता ह्या टायमामध्ये जायला तुम्हाला पावसाळ्यामध्ये खूप चांगलं वाटतं असं गावा ठिकाणी आल्यानंतर, आणि हिरवळ सगळीकडे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही फक्त आनंद घेऊ शकता। रियांश मजा करतोय। मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही ग्रीनरी तुम्हाला पैसे देऊन सुद्धा भेटणार नाही कुठे। असा क्लायमेट आहे, एकदम भारी, मस्त वाटतं एकदम। हॅलो, या बॅक आता आपण आलेलो आहोत ऐनवडच्या धबधब्यात, आणि हा मेन आहे असं विशाल म्हणतोय। अजून आपल्याला पुढे जायचं आहे। सो ओ, तिकडे दिसत नाही आहे इकडनं, बट तिकडचा पण व्ह्यू आपण दाखवूया। बट सी इज व्हेरी ब्युटिफुल। बघा मम्मी मस्तपैकी, खूप चांगला पाणी आहे। आजच रात्रीच खूप पाऊस पडला होता, त्याच्यामुळे पाण्याचं प्रेशर पण खूप चांगलं आहे। आणि हा रियांश आणि पप्पा बघा पाण्यात जाताना। रियांशला आम्ही सध्या रेनकोटमध्ये ठेवलं आहे, कारण नंतर जास्त त्याला थंडी लागेल त्यामुळे। रियांश, खूप छान वॉटरफॉल आहे मित्रांनो, शपथ तुम्ही या आणि तुम्हाला खूप चांगला आस्वाद घेता येईल इकडे। ओके, आणि इकडे खूप मंडळीसुद्धा येतात, असं नाही की कोणी येत नाही। क्राऊडेड पण आहे आणि डेंजरसुद्धा नाही आहे। 2-3 वॉटरफॉल तुम्हाला इकडे बघायला भेटतात। आता हा तुम्हाला एक दाखवला आहे, आता अजून 2 तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने। रियांश, हा बघा, हा जो आहे तो फर्स्ट जेव्हा तुम्ही एंट्रीला याल तेव्हाच तुम्हाला हा वॉटरफॉल लागतो। हा ऐनवड वॉटरफॉल आहे, जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे। मगाशी जो गेलो होतो आपण
तो याच्यावरती आपण हे बघा या साईडला याच्यावरती आपण इकडून गेलो ना की मग तिकडे तो लागतो आणि या साईडला स्टार्टिंगलाच तुम्हाला हा वॉटरफॉल लागणार आहे. ओके, आणि हा रस्त्यावरच आहे मित्रांनो वॉटरफॉल. हा बघा इथेच तुमची इथेच आपली गाडी लागलेली आहे आणि आपण इकडेच याचा आस्वाद घेत आहोत. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी पोहून वगैरे झालेलो आहे, आंघोळ करून झालेलो आहे. इकडे 2 ते 3 झरे तुम्हाला दाखवले मी एकाच ठिकाणी आपल्या ऐनवर धबधब्यावर तुम्हाला दिसतात. आणि आता आपण खूप दमलो आहे, आता आपल्याला लागलेली खूप भूक, त्याच्यामुळे आपण जेवणसुद्धा आणलेलं आहे ते पण तुम्हाला. ओके, तुम्ही बघतच असाल की किती पाऊस छान पडतोय सगळीकडे. तर आता आपण जेवणासाठी ॲक्च्युली जागाच बघत आहोत की मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत जेवायला मिळेल. पावसाची वाट बघूया थांबतोय की नाही, लेट्स सी. आणि हा आमचा टुकुर टुकुर. रियाज आई तुझा डोंगर बघ किती सुंदर गाणं सजविला. आता आपलं नाचून वगैरे मस्तपैकी झालेलं आहे, एन्जॉय केलं आहे आपण मस्त फुल हा दिवस. आणि आता मस्तपैकी जेवायला बसलो आहे आपण. आणि जसं म्हटलं तुम्हाला मी आपणकडे जेवण पण आणलं आहे. जेवणामध्ये आपण काय आणलं आहे तर मटन करी आणि भाकरी मस्तपैकी सगळ्यांनी त्याच्यावरती ताव मारलेला आहे. आणि आता आपण खूप मजा केली. खूप छान निसर्ग आहे इथला, तर तुम्ही नक्की विजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येत जाईन.